जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्रीदासबोध. दशक पहिला. समास 7वा. माणसामध्ये प्रत्यक्ष परमात्मा स्वरूप होण्याची पात्रता आहे. ते ध्येय पदरात पडण्यास त्याच्या अंतर्यामी एरवी सुप्त असलेली प्रतिभा नावाची शक्ती जागी व्हावी लागते. संत आणि कवी यांच्या अंतःकरणात प्रतिभा जागृत असल्याने दुसऱ्यांच्या अंतःकरणातील सुप्त प्रतिभा ते जागी करू शकतात. म्हणूनच संतांना आणि संत श्रोतांना वंदन केल्यानंतर श्री समर्थ आता कवींना वंदन करतात. संत व कवी या दोघांमध्ये फरक इतकाच की संतांची प्रतिभा अखंड जागी असते, किंबहुना त्यांच्या अंतःकरणात ते जागेपणाचे कायमची स्थिर झाल्या वाचून तो संत बनूच शकत नाही. पण कवीची प्रतिभा कधी जागी तर कधी निजलेली, कधी सतेज तर कधी मंद असते. सर्जनशील बनून उत्कृष्ट काव्य, आवेशमय भाषण किंवा अत्यंत नवीन ज्ञान प्रकट होते. माणसातील प्रतिभा जागी करणे हेच सगळ्या परमार्थ साधनाचे मर्म आहे. संतांची संगत केल्याने माणसाची प्रतिभा विनायास उमलते. म्हणून संत संगतीचा एवढा महिमा गातात. त्यांच्या खालोखाल उत्तम काव्य आणि साहित्य अंतःकरणावर इष्ट परिणाम करून प्रतिभा प्रगट होण्याची वाट मोकळी करतात. या दृष्टीने मानवी जीवनात कवींना व साहित्यिकांना मोठे महत्त्व आहे. कल्पनतेची का होईना पण नवीन सृष्टी निर्माण करून उत्तम आदर्श लोकांपुढे ठेवणे, चिरंतर मूल्यांचे जतन करणे आणि क्षीण व निराश जीवनात नवचैतन्य ओतणे हे मोठे कार्य कवी करतात. प्रापंचिक माणसाच्या जीवनात तोच तोपणा येऊन त्याचा आंतरिक विकास खुंटतो. त्यावेळी संत कवीचे काव्यच त्याच्या अंतःकरणात भगवंताच्या प्रेमाचा अंकुर निर्माण करू शकते आणि त्याच्या सूक्ष्म शक्तीचा सतेज करते. जगाचा उद्धार तो हाच होय. प्रथम कवीच्या प्रतिभेचे सामान्य स्वरूप सांगतात. ते आपण अगोदर ओवीमध्ये पाहूया. संत रामदास म्हणतात, श्रीराम श्रीराम आता बंधू कवेश्वर, शब्द सृष्टीचे ईश्वर, ना तरी हे परमेश्वर वेदावतारी. आता मी थोर कवींना नमस्कार करतो. कवी शब्दसृष्टीवर राजाप्रमाणे सत्ता गाजवतात. कवी म्हणजे वेदरूपाने अवतरलेला परमेश्वरच होय. की हे सरस्वतीचे निजस्थान, की हे नाना कळांचे जीवन, नाना शब्दांचे भुवन यथार्थ होय. की हे पुरुषार्थाचे वैभव, की हे जगदीश्वराचे महत्व, नाना लागवे सत्कीर्तीस्तव निर्माण कवी. कवीचे अंतःकरण म्हणजे सरस्वतीचे स्वतःच्या मालिकेचे राहते घर समजावे. कवीला सरस्वती पूर्ण वश असते. ती त्याच्यापाशी सदैव राहते. नाना प्रकारच्या कलांना कवी जिवंत ठेवतो. तसेच अगदी खऱ्या अर्थाने कितीतरी शब्द कवीच्या हृदयात येऊन राहतात. कवीचा शब्दसंग्रह फार मोठा असतो. जगातील उत्तम मूल्यांचे ऐश्वर्य दाखवण्यासाठी, भगवंताचे थोरपण गाण्यासाठी आणि अनेक तऱ्हेच्या कौशल्याचे संतांची कीर्ती सांगण्यासाठी कवी जन्मास येतात. की हे शब्द रत्नांचे सागर, की हे मुक्तांचे मुक्त सरोवर, नाना बुद्धीचे वैरागर निर्माण झाले. अध्यात्म ग्रंथाची खाणी, की हे बोलिके चिंतामणी, नाना कामधेनूची दुबनी ओळिले श्रोतियाशी. म्हणजेच काय तर कवी हे शब्दरूपी रत्नाचे समुद्र असतात. त्यांच्यापाशी सुंदर शब्दांचा साठा असतो. कवीच्या अंतःकरण रूपी सरोवरात मुक्त पुरुष मोकळेपणाने विहार करतात. मुक्त पुरुषाच्या विलक्षण अवस्थेची सर्वांगीण कल्पना कवीच करू शकतात. बुद्धीच्या विलासाने नाना प्रकारचे खेळ करून दाखवणारे कलावंतच कवीच्या रूपाने जन्म घेतात. समोर समर्थ रामदास म्हणतात, अध्यात्म ग्रंथाची खाणी, की हे बोलिके चिंतामणी, नाना कामधेनूची धुबनी ओळली श्रोतयासी. की हे कल्पनेचे कल्पतरू,
की हे मोक्षाचे मुख पडी भरू, नाना सायुज्यतेचे विस्तारिले. म्हणजेच काय तर कवी हे अध्यात्म ग्रंथाचे खाण असतात. ते खूप अध्यात्म ग्रंथ लिहू शकतात. ते बोलके जिवंत चिंतामणी असतात. कवी म्हणजे श्रोत्यांना विना कष्ट प्यायला मिळालेले कामधेनूचे अमृतासमान दूधच होय. कवीला प्रतिभेचा कल्पतरू म्हणावे, कारण कवी तेव्हा प्रतिभा त्यांच्या सेवेला हजर असते. मोक्षाचा साठा बाळगणारा हा कवी सायुज्य मुक्तीचा पसरलेला मोठा विस्तारच होय. कवी आपल्या काव्यामध्ये सायुज्य मुक्तीचे अति विस्ताराने वर्णन करतात. समोर समर्थ रामदास स्वामी म्हणतात की हा परलोकीचा निज स्वार्थो, की हा योगियांचा गुप्त पंथू, नाना ज्ञानियांचा परमार्थू रूपासी आला, की हे निरंजनाची खून, की हे निर्गुणांची ओळखन, माया विलक्षणांचे लक्षण ते हे कवी. तर समर्थ रामदास काय सांगतात, मृत्यू लोकापलीकडील जीवाच्या अवस्था, योगी लोकांच्या मार्ग आणि ज्ञानमार्गाच्या जाणाऱ्यांचे परमार्थ हे तीही अतिसूक्ष्म, अतिइंद्रिय आणि अतिगुप्त असतात. कवी आपल्या शब्द सामर्थ्याने त्यांना साकार करून उघड करतो, सामान्य माणसापर्यंत पोहोचवतो. त्याचप्रमाणे परमात्मा स्वरूप किंवा परब्रह्म अत्यंत शुद्ध, मलरहित आहे. ते त्रिगुणांच्या बाहेर असते, मायेच्या पलीकडे राहते. माणसाच्या कल्पना व बुद्धी तेथे लटक्या पडतात. शब्द तेथे पोचू शकत नाहीत. तरी कवी आपल्या काव्यशक्तीने त्याची खूण सांगतो, ओळखण करून देतो आणि त्याचे लक्षण समजावून सांगतो. समोर रामदास स्वामी म्हणतात की हा श्रुतीचा भावगर्भ, की हा परमेश्वराचा अलभ्य लाभ, ना तरी होय सुलभ निजबोधे कवी रूपे. कवी मुमुक्षाचे अंजन, कवी साधकांचे साधन, कवी सिद्धांचे समाधान निश्चयात्मक. कवी श्रुतीला काय सांगायचे आहे ते गूढ उखलतो. कवी भेटणे म्हणजे जणू काय परमेश्वराचा अलभ्य लाभच आहे. कवीच्या सहवासाने आत्मज्ञान सुलभ होते. व्यक्तीवर व मानव जीवावर कवीचे होणारे परिणाम श्री समर्थ आता सांगतात. कवीच्या प्रतिभेने मुमुक्षुला नवीन ज्ञानदृष्टी प्राप्त होते. साधन कोणते करावे ते कोणत्या साधकांना समजते आणि सिद्धांची समाधी अवस्था स्थिर होते. समोर स्वामी म्हणतात, कवी स्वधर्माचा अक्षयो, कवी मानाचा मनोजयो, कवी धर्मिकांचा विनय करते, कवी वैराग्याचे संरक्षण, कवी भक्ताचे भूषण, नाना स्वधर्म रक्षण ते हे कवी. श्रीराम. प्रेमी पुरुषाच्या प्रेमावस्था कवी शब्दामध्ये गुंफतात. ध्यान लावणाऱ्या साधकांना भगवंताचा प्रत्यय अंतरी कसा येतो त्याची कल्पना देतात आणि भक्तांचे चरित्र सांगून त्यांची कीर्ती खूप वाढवतात. वैराग्याचे महत्त्व मानवाच्या मनावर ठसवून कवी माणसांना वैराग्य पाळण्यास प्रवृत्त करतात. भक्ताचे महात्म्य वर्णन करून त्यांचा गौरव करतात आणि आचार धर्माची आवश्यकता सांगून धर्मरक्षण करतात. कवीच्या प्रतिपादनाने स्वकर्त्याची जाणीव होते, मनोजयाचे उपाय समजतात आणि धार्मिकांना नीतीचे वळण लागते. समोर स्वामी म्हणतात, नाना साधनांचे मूळ, कवी नाना प्रयत्नांचे फळ, नाना कार्यसिद्धी केवळ कवीचे प्रसादे. आधी कवीच वाग्विलास, तरी मग श्रवणी तुंबळे रस, कवेचे मती प्रकाश कवित्वास होई. श्रीराम. म्हणजेच काय तर कवी नाना प्रकारच्या साधनांची माहिती करून देतात आणि प्रकारच्या साधन फलांचे वर्णन करतात आणि इतकेच नव्हे तर त्यांच्या कृपेनेच निरनिराळ्या कार्यांमध्ये यशप्राप्ती होते. कवीच्या वाणीचा विलास सुरू झाला की कवी काव्य बोलू लागला म्हणजे अनेक रस निर्माण होऊन ऐकणाऱ्यांचे कान अगदी तृप्त होतात. पूर्वीच्या कवींनी रचलेली उत्कृष्ट काव्ये वाचून नंतरच्या कवीच्या कविता शक्ती जागी होते. समोर स्वामी म्हणतात,
कवी व्युत्पन्नाची योग्यता, कवी सामर्थ्यवंतांची सत्ता, कवी विचक्षणांची कुशलता नाना प्रकारे, कवी कवित्वाचा प्रबंध, कवी नाना धाटी मुद्रा छंद, कवी गद्य पद्ये भेदाभेद पदत्रास हरकते. श्रीराम. समोर स्वामी म्हणतात, विद्वान पुरुषांची योग्यता, सत्ताधारी पुरुषांची सत्ता आणि हुशार पुरुषांचे चातुर्य कवी अनेक प्रकारे वर्णन करतात. कवी नाना प्रकारचे काव्यप्रदन रचतात. अनेक प्रकारच्या गद्यपद्यांची वाङ्मयांमध्ये कवी लेखकांच्या निरनिराळ्या धाटी, छंद, प्रास व अलंकार वापरतात. कवी त्यांचे नवनवे प्रकार सुरू करतात. समोर स्वामी म्हणतात, कवी सृष्टीचा अलंकार, कवी लक्ष्मीचा शृंगार, सकळ सिद्धीचा निर्धार ते हे कवी. कवी स्वभेचे मंडन, कवी भाग्याचे भूषण, नाना सुखाचे संरक्षण ते हे कवी. श्रीराम. समोर स्वामी म्हणतात, कवी नाना प्रकारचे काव्यप्रबंध रचतात. अनेक प्रकारच्या पद्यादी वाङ्मयांमध्ये कवी लेखनाच्या निरनिराळ्या धाटी, छंद, प्रास व अलंकार वापरतात. कवी त्याचे नवनवे प्रकार सुरू करतात. या चराचरात सृष्टीला कवी एखाद्या दागिन्याप्रमाणे शोभून दिसतो. कवित्वामुळे ऐश्वर्य सजविले जाते. कवी हे सर्व निर्णयांना निश्चितपणा देतात. समोर स्वामी म्हणतात, कवी स्वभेचे मंडन, कवी भाग्याचे भूषण, नाना सुखाचे संरक्षण ते हे कवी. कवी देवांचे रूप करते, कवी ऋषीचे महत्व वर्णिते, नाना शास्त्रांचे सामर्थ्य ते कवी वाखनिती. समोर स्वामी म्हणतात, कवी सभेला शोभा आणतात, भाग्याला भूषण देतात, नाना प्रकारच्या सुखाचे संरक्षण करतात. अदृश्य वेदना कवी रूप देऊन दृश्य करतात, ऋषीचे महत्त्व पटवून देतात आणि नाना प्रकारचे सामर्थ्य, अधिकार व स्थान समजावून सांगतात. समोर स्वामी म्हणतात, नसता कवीचा व्यापार, तरीकेचा असता जगोद्धार, म्हणून कवी हे आधार सकळ सृष्टीची. नाना विद्या ज्ञातृत्व काही, कवेश्वरे विनतो नाही, कवीपासून सर्वही सर्वज्ञाता. म्हणजेच काय तर मोठमोठ्या कवींना उत्कृष्ट काव्ये रचली नसती तर जगाचा उद्धार झाला नसता. म्हणून संबंध मानवी जीवनाला कवी हे मोठे आधार आहेत. पूर्वीच्या समकालीन आणि पुढच्या सर्वात थोर कवींना श्री समर्थ वंदन करतात. अनेक प्रकारच्या विद्या व ज्ञान थोर कवींच्या काव्याशिवाय आपल्याला मिळाले नसते. कवीमुळेच सर्व ज्ञान जगात पसरते. समोर स्वामी म्हणतात, माघा वाल्मिक व्यासाधिक, झाले कवेश्वर अनेक, तयापासून विवेक सकळ जनासी. पूर्वी काव्ये होती केली, तरीच विपत्ती प्राप्त झाली, तेने पंडितांगी बाणली परमयोग्यता. श्रीराम. म्हणजेच काय तर पूर्वी काव्य केले गेलेली होती, ती पाठ केल्याने मोठमोठ्या पंडितांना विद्वत्ता प्राप्त झाली. त्या विद्वत्तेमुळे त्यांना जगात मोठी योग्यता मिळाली. पूर्वी असे मोठे कितीतरी कवी होऊन गेले, आता आहेत आणि पुढेही होतील. त्या सर्वांना मी नमस्कार करतो. समोर स्वामी म्हणतात, नाना चातुर्याच्या मूर्ती, की हे साक्षात बृहस्पती, वेदश्रुती बोलो म्हणती ज्यांच्या मुखे. श्रीराम. परोपकार कारणे, नाना निश्चयानुवादने, सेखी बोलिले पूर्णपणे संशयाती. श्रीराम. की हे अमृताचे मोग वेळले, की हे नवरसाचे ओघ लोटले, नाना सुखाचे उचंबळे सरोवर हे. श्रीराम. समोर स्वामी म्हणतात, कवी हे परोपकारासाठी अनेक प्रकारच्या सिद्धांत, कविता आपल्या काव्यामध्ये सांगतात. पूर्णपणे संशयातीत असे सिद्धांत अखेर ते सांगतात. कवी म्हणजे लोकांवर काव्यामृताचा वर्षाव करणारे मेघ, किंवा नवरसांनी भरून वाहणारे मोठे प्रवाह, किंवा अनेक प्रकारच्या सुखांनी भरलेली उचंबणारी सरोवरे आहेत. समोर स्वामी म्हणतात, की हे विवेकनिधीचे भांडारे, प्रकट झाली मनुष्य कारणे, नाना वस्तूचे विचारे कोंदाटले हे.
की हे आदिशक्तीचे ठेवणे नाना प्रसादास आणि उणे लादले पूर्व संतीताच्या गुणे विश्वजनासी श्रीराम. म्हणजेच काय तर कवी म्हणजे मनुष्य रूपाने प्रकट झालेली विवेकरूपी संपत्तीची कोठारे आहेत. कवीचे अंतरंग परमात्म वस्तूच्या विचारांनी गच्च भरलेले आहेत. आदिपुरुषी दडी मारून राहणारी ईश्वराची निजशक्ती जी महामाया, तिची ठेव, तिचे मर्मस्थान म्हणजे हे कवी. जगातील सर्व पदार्थांना उणे आणणारी, तुच्छ करणारी ही ठेव पूर्व पुण्याईच्या योगाने सर्व लोकांना लाभले. समोर स्वामी म्हणतात की हे सुखाची तारुवे लोटवे आक्षे आनंदे उठतली विश्वजनास उपभोगा आली नाना प्रयोगा कारणे की हे निरंजनाची संपत्ती के हे विराटेचे योग्य स्थानी ना तरी भक्तीची फळश्रुती फळास आली श्रीराम. म्हणजेच काय तर जगातील सर्व पदार्थांना उणे आणणारी, तुच्छ करणारी ही ठेव पूर्व पुण्याईच्या योगाने सर्व लोकांना लाभते. कवी म्हणजे अक्षय स्वानंदाचे काठोकाठ भरलेले सुखाची तारवे जीवन प्रवाहात तरंगत असतात. अनेक योजना, अनेक उद्योग सफल करण्यासाठी ही जहाजे सर्व लोकांना उपयोगी पडतात. कवी म्हणजे अत्यंत शुद्ध अशा परब्रह्माचे ऐश्वर्य होय. दृश्य विश्वाला अंतर्मनाने सांभाळणारा जो विराट पुरुष, त्याच्या ध्यानावस्था म्हणजे हे कवी. भेदाने भरलेले विश्वात व्यापून देखील ईश्वर अभेद अवस्थेत राहतो. भेदात असून भेदाचे भान त्याला नसते. ही त्याची ध्यानमग्न अवस्था, तेच कवीचे रूप होय. समोर स्वामी म्हणतात की हे सुखाची तारुवे लोटली आक्षे आनंदे उतटली विश्वजनास उपेगा आली नाना प्रयोगा कारणे के हे निरंजनाची संपत्ती के हे विराटाची योग्य स्थिती ना तरी भक्तीची फलश्रुती फळास आली श्रीराम. तेच कवीचे रूप होय. काव्य प्रस्तावना आधी ध्यानमग्न असतो, ईश्वराशी तदात्म पावतो. कवी म्हणजे साकार झालेला भक्तीचा परिणाम होय. भगवंताच्या प्रेमाची कल्पना कवी प्रत्यक्षात मांडतो. समोर स्वामी म्हणतात की हा ईश्वराचा पडाव पाहता गगनाहून वाढ ब्रह्मरचनेहून जाड कवी प्रबंध रचना आता असो हा विचार जगास आधार कवेश्वर तयासी माझा नमस्कार साष्टांग भावे श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे कवेश्वर सवननाम समास 7वा. म्हणजेच काय तर आकाशाहून विशाल असणारी ईश्वरांची दिव्य गुणकर्मे म्हणजे हे कवी. म्हणून कवीची काव्यरचना या ब्रह्मांडाहून विशाल असते. कवी वर्णनाचे माझे विचार येथे मी पुरे करतो. महाकवी हे जगाचे म्हणजेच मानव समाजाचे आधार असल्यामुळे त्यांना मी मनापासून साष्टांग नमस्कार करतो. समास 7वा समाप्त. भाविक हो, सार्थ श्री दासबोध दशक पहिला समास 7वा इथे समाप्त झाला आहे. तुम्हाला जर हा समास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि हो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि समोरील दासबोधातील समास ऐकण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आमचा प्रत्येक व्हिडिओ हा थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. चला तर मग भेटूया पुढच्या समासामध्ये, सभास्तवनमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.